गुड मॉर्निंग सर्वांना. हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला माझ्याकडून. तर चला आपण पूजा मांडणी करून घेऊया. चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचे. सर्वप्रथम म्हणतात गणपती बाप्पाला स्थान द्यायचे. तर गणपती बाप्पा लाल सुपारीचं पूजन करायचे आपल्याला गणपती बाप्पा म्हणून. खाली अक्षदा ठेवायच्या, त्यावरती आपल्या गणपती बाप्पाचं सर्वप्रथम पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुर्वा अक्षदा वाहून त्यांची पूजा झालेली आहे. आणि त्यानंतर बघा भोले बाबाचा असा पर्वत येथे मी आपल्या चौरंगावरती उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपली महादेवाची आपली पिंड झालेली आहे भोले बाबाची. एक नंदी महादेव आणि जे तुम्हाला साईडला दिसतंय ते आपल्या माता पार्वतीच्या सखी आहे. आणि हे बेलाचं पान सर्वात प्रिय आहे भोले बाबांना, ते आपण अर्पण करून घ्यायचे. आणि त्यानंतर धोत्र्याचं फूलसुद्धा अर्पण करून घेतले. आणि हे बघा ज्या सख्या आहेत आपल्या माता पार्वतींच्या, त्यांचीसुद्धा हळद कुंकू आणि अक्षदांनी पूजा करून घेतलेली आहे. छान आपले जे फुलं आहेत ते सुद्धा आपण इथे वाहून घेतलेले आहे. छान असा आपला दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. आपल्या दिव्याच्या साक्षीने आपण छान अशी हरतालिकेची पूजा मांडणी केलेली आहे. आणि जे पानं फुलं वगैरे असतात हे सगळे, तर हे हा पर्वत हिरवागार असा आपण येथे तयार करायचा आहे, जेणेकरून भोले बाबांना एकदम प्रसन्न वाटेल. थोडक्यात हा कैलाश पर्वतच आपण इथं स्थापित केलेला आहे. आणि त्यानंतर बघा माता पार्वतीची ओटीसुद्धा मी भरून घेतलेली आहे. जे आपलं सुवासिनींचं सामान असतं ते सुवासिनींचं सामान आपल्या माता पार्वतीच्या ओटीमध्ये मी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर कापराने छान अशी आरती करून घेतलेली आहे. आणि आपलं हरतालिकेची पूजा संपन्न झालेली आहे. तर कशी झाली आपली हरतालिकेची पूजा नक्कीच सांगा. आणि तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.